We'll open our Bibles to Proverbs chapter 24 verse 10. If you falter in a time of trouble, how small is your strength? नीतिसूत्र 24:10 म्हणतं, संकटांच्या दिवशी तुझे धैर्य जर खचले तर तुझी शक्ती फार थोडीच आहे. How true it is. आणि हे वाक्य किती खरं आहे. Strength is seen when the trial comes. शक्ती केव्हा दिसून येते किंवा दिसून आली पाहिजे? जेव्हा संकट येतात, जेव्हा परीक्षा येतात जीवनात, तेव्हा ती शक्ती दिसली पाहिजे. The world gives you good advice, हे जग तुम्हाला चांगले सल्ले देतं, but with no power. पण त्या सल्ल्यांमध्ये काही सामर्थ्यच नाही हो. They just say try harder. लोक म्हणतात नाही अजून थोडा जास्त प्रयत्न कर. But you have already tried 1,000 times. पण मी सगळेच प्रयत्न हजारो वेळेला करून पाहिलेले आहेत, आता अजून काय थोडासा जास्त प्रयत्न कर. Today you don't need a motivator. आज तुम्हाला प्रेरणा देणारे वगैरे कोणी वक्ते नको आहेत. You don't need a coach today. आज तुम्हाला कोणी कोचिंग देणारे कोच सुद्धा गरजेचे You नाही. need a savior. आज तुम्हाला फक्त तारणारा गरजेचा आहे. You need a savior. आज तुम्हाला मुक्तीदाता गरजेचा आहे. चार बोल सांगून भाषण देणारा कोणी नको, कोचिंग देणारा कोच पण नसो, कोचही नको, कोणीतरी तारणारा गरजेचा. Praise God. आमेन. And the savior is your God. आणि तो मुक्तीदाता, तो तारणारा तुझा देव आहे. Praise God. आमेन. Real strength is not proving in comfort. आणि खरी शांती सौख्यात सिद्ध होते असं नव्हे. You never know God is all you need until God is all you have. जोपर्यंत संपूर्ण देव तुझ्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुला हे कळणारच नाहीये की मला गरजेचा पण फक्त देवच आहे. Praise God. त्याच्यासाठी अख्खाच्या अख्खा देव तुझ्यात आला पाहिजे. मग तुला समजेल मला कुणाचीही गरज नाही, मला कशाचीही गरज नाही, मला फक्त देव गरजेचा आहे. Praise God. In your crisis, तुमच्या संघर्षांमध्ये don't collapse. असे ढासळून पडू नका. Just kneel down. गुडघ्यांवर पडा Say, Lord, आणि म्हणा, प्रभू I am in crisis, माझे संघर्षण डोकेफोड सुरूच आहे, but my eyes are upon you. पण माझे डोळे तुझ्यावर आहेत. Please help me. प्लीज मला मदत कर. Please strengthen me. प्लीज मला शक्ती दे. And see the strength that comes from God. आणि मग बघा देवाकडनं जी शक्ती तुमच्यात येईल ती. Praise God. देवाला धन्यवाद. God never promised a life without trouble. देवाने कधीच आपल्याला असं वचन दिलेलं नाहीये की मी तुला त्रासांशिवायचं जीवन देईन, असं देव कुठेही बायबलमध्ये बोललेला नाही. Never. नाही, कधीच नाही. But he promised his presence in every trouble. पण देवाने हे वचन जरूर दिलंय की तुझ्या प्रत्येक परिस्थितीत मी तुझ्या सोबत असेल. Praise God. Amen. He said, my presence shall go with you. देव म्हणाला माझी उपस्थिती, माझा सहवास तुझ्या सोबत जाईल And I will give you rest. आणि मी तुला विसावा देईन. Even when life shakes you, आणि जरी या जीवनाने तुला हदरवलं stay rooted in God. तरी सुद्धा देवामध्ये जरा मुळावलेले राहा. A tree may bend in the storm, एखादं झाड वादळात कदाचित वाकेल but it will not break. पण तुटणार नाही. Why? का? Because its roots are deep into the earth. कारण त्या झाडाची मुळं जमिनीखाली फोफावलेली आहेत. Praise God. ते थोडंफार वाकू शकतं वादळात, पण ते तुटणार नाही. A child of God will bend but never break. तसं देवाचं संतान थोडंसं वाकेल कुठेतरी, पण तुटणार नाही. Praise God. आमेन. We will never break. आपण तुटणार नाही जर संपूर्ण देव आपल्यामध्ये असेल तर. Hope does not die. आशा मरत नसते It बेटा. just waits for a touch from God. आशा फक्त वाट पाहते की देवाकडनं एखादा स्पर्श मला व्हावा, And then it becomes living hope. आणि मग ती जिवंत आशा होते, कारण त्या आशेला देवाचा स्पर्श आहे. You may be drained today, कदाचित आज तुम्ही थकलेले, भागलेले, दमलेले असाल, but heaven has a refill for you. पण स्वर्गाकडे तुझ्यासाठी रिफिल आहे. स्वर्ग तुला परत भरायला तयार आहे. Because the end of your weakness कारण तुझ्या अशक्तपणाचा अंत or the end of your strength किंवा तुझ्या शक्तीचा अंत is the beginning of God's power in म्हणजे your life. देवाच्या सामर्थ्याचा प्रारंभ आहे तुझ्या जीवनात. And when God steps in, आणि जेव्हा देवात आला there is quick healing, किंवा येतो तेव्हा पटकन आरोग्य मिळतं. there is quick restoration, मग पटकन आपण पुनर्वसित होतो, there is quick strength. पटकन आपल्याला शक्ती मिळते. And then you realize, आणि मग तुम्हाला कळतं I didn't have this before, माझ्यामध्ये एवढी शक्ती अगोदर कधीच नव्हती, but now I have. आता मात्र माझ्यामध्ये ही ताकद आली आहे, म्हणजे माझा देव माझ्यात कार्य करत आहे. Because in your weakness, कारण तुझ्या अशक्तपणात His strength stepped in. त्याची शक्ती आतमध्ये आली. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says He heals the broken hearted बायबल मध्ये लिहिलंय तुटलेल्या हृदयांना तो आरोग्य देणारा देव आहे, and He binds up your wounds. आणि तुमच्या जखमांना तो पट्टी बांधणारा देव आहे. लिहिलेलं आहे. If your storm is your end, you don't know God. तुझ्या कथेमध्ये जर वादळच तुझा अंत आहे
तर याचा अर्थ तुला देव माहितीच नाही बेटा. But when God is involved, पण जर देव तुझ्या जीवनात आणि जीवनी कथेत गुंतलेला असेल storm will never be your end. तर वादळ कधीच तुझा अंत बनू शकत नाही. Strength is not proven in ease. शक्ती आरामात सिद्ध होत नाही की तुझ्यात किती शक्ती आहे. It is always revealed in ashes. तर राखेच्या ढिगातच सिद्ध होतं तुझ्यात किती ताकद आहे, तुझ्यात किती दम आहे. When your world falls apart, जग जेव्हा तुझं खाली पडतं, it's only your worship to God that will hold you together. तुझं जग खाली पडल्यानंतर जर तू देवाची आराधना भक्ती केली तर ती आराधना आणि भक्तीच तुला परत एकवटेल. And if the storm didn't stop your breath, आणि वादळाने जर तुझा श्वास अजून बंद केलेला नाहीये it can't stop your blessing. तर वादळ तुझ्या आशीर्वादांना सुद्धा बंद करू शकत नाही. And that's why I always say, म्हणून मी नेहमी म्हणतो, you are not buried. तू पुरलेला नाहीस, You are planted by God. तुला पेरलंय. Praise God. तुला पुरलेलं नाहीये. मराठीत फरक आहे. तुला पुरलेलं नाहीये, तुला पेरलेलं आहे. Praise God. बी पेरतात ना, बी तसं ते उगवणार. And Amen. your broken place is the breeding ground for a double portion. आणि ती बी पेरलेली तुझी जागा तुझं तुटकेपण म्हणजे दुप्पट आशीर्वाद पिकायची जागा आहे. Praise God. तिथे दुप्पट आशीर्वाद पिकणार आहे. Ashes are not your finish line. राख तुझ्या कथेचा अंत नाही. They are a foundation for your comeback. राख तुझ्या परत यायचा पाया आहे. Be stuffed with the strength of God. देवाच्या शक्तीने भरलेले राह. आपल्याला आपलं स्वतःचं काही दाखवायचं नाही का, आपल्याकडे नाहीच आहे काही, देव पाहिजे. That's why my Jesus said something which is very powerful. म्हणून माझे येशू काहीतरी असं बोललेले आहे जे फार सामर्थ्यवान वाक्य आहे. He said in Matthew 11:28, मत्थी 11:28 मध्ये माझे येशू बोलले, come to me, माझ्याकडे या, all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, लोक हो, माझ्याकडे या, and I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. In other words, दुसऱ्या शब्दात, if your strength is gone, जर तुझी शक्ती गेली आहे, come to me. माझ्याकडे ये. If you are sick, जर तू आजारी आहेस, come to me. माझ्याकडे ये. If your soul is heavy, जर तुझा जीव जड आहे, come to me. माझ्याकडे ये. If you are living in debt, जर तुला कर्ज आहे, come to me. माझ्याकडे ये. If nobody loves you, कोणाचंही तुझ्यावर प्रेम नाही, come to me. माझ्याकडे ये. If nobody helps you, कोणी तुला मदत करायला तयार नाही, come to me. माझ्याकडे ये. If you are falling apart, तू खाली पडत आहेस, come to me. माझ्याकडे ये. I will carry what you cannot carry. जे तुला पकडायला धरायला जमत नाही ते सगळं मी धरीन. I will hold what is too heavy for you. जे तुला फार जड वाटतंय ते मी धरीन. I will give you rest that the world cannot मी give. तुला असा विसावा देईन जो विसावा तुला जगात कधी मिळणारच नाही. I will give you peace which the world can never मी give तुला you. अशी शांती देईन जी शांती तुला या जगात कधी मिळणारच नाही. Praise God. देवाला धन्यवाद. आणि अशी झोप देईन जी भारी भारी गाद्यांवर येत नाही पण येशूच्या मांडीत येते. What made you to come here? तुम्ही काय इथे आलाय? The strength of God brought you here. देवाच्या शक्तीने तुम्हाला इथे The आणलंय. name of Jesus brought you here. येशूंच्या नावाने तुम्हाला इथे आणलंय. कोणीही तुमच्यातला स्वतःहून आलेला नाही कारण आपल्यातला एकही तेवढा सोज्वळ नाही. येशूंनी आपल्याला इथे आणलंय. See, when you invite God in your life, कसं असतं माहितीये, जेव्हा तुम्ही देवाला मनोभावे, उगीच आपलं करायचं म्हणून सांगतात असं नाही, मनोभावे जेव्हा तुम्ही देवाला आपल्या हृदयामध्ये घ्याल, impossible checks out of your life. अशक्य हा शब्दच जीवनातनं निघून जातो. Amen. आउट. आपल्या शब्दकोशात अशक्य हा शब्द राहत नाही. का? का आपल्या जीवनात देवाला आहे. And what breaks other people, आणि इतर लोकांना मग ज्या गोष्टी तोडतात, फोडतात, that same things will build you up if God is in your त्याच life. गोष्टी आपल्या जीवनात जरी झाल्या तरी आपल्याला खंबीर उभं करतात कारण देव तुमच्या सोबत असतो. So you don't need a new plan. तर तुम्हाला नवीन प्लॅनिंग आणि नवीन योजनेची काही गरज नाही. You need the new presence of God. तुला देवाच्या नवीन सानिध्याची गरज आहे. प्रार्थना आशा कर की देव आलाच पाहिजे. In your weakness, तुमच्या अशक्तपणात my God's grace will make you to stand up. माझ्या देवाची कृपा तुला उभं करेल. Let the world give up on you. जगाने जरी तुझ्यावर हार मानली ना, काय फरक पडतोय? Heaven is still writing your story. स्वर्ग अजूनही in a तुझी fresh कथा way. लिहिताय ना. आपला लेखक स्वर्गात आहे. आपल्याला जगाचं करायचं काय? I always be in the presence of Jesus. मी नेहमी येशूंच्या सहवासात राहतो. That's how my exhaustion turns into divine energy. म्हणून माझा जो थकवा आहे ना,
तो दैवी शक्तीत बदलतो. येतो माणूस आहे मी शेवटी, कधीतरी थकवा येतो, पण तो थकवा दैवी शक्तीत बदलतो, कारण मी 24/7 त्याच्या सहवासात राहतो. And some of you today, tonight, आणि तुमच्यातले काही लोक आज रात्री, you have run out of options now. आता तुमच्याकडे काही लोक तुमच्यातले आज रात्री असे आहेत की ज्यांच्याकडे सगळे पर्याय आता संपलेत. But don't worry. पण ठीक आहे ना, काळजी नाही. You are in the right position for a miracle. आज चमत्कारासाठी तू बरोबर जागेत आहे आणि बरोबर अवस्थेत आहे. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.